अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रुपाली टेन्शनमध्ये आहे आणि ती स्वप्नीलकडे आलेली आहे. स्वप्नीलला ती सांगते की अमोल दार लावून बसलेला आहे आणि तो दार उघडत नाहीये. जेवायचं सुद्धा तो नको म्हणतोय. हे ऐकल्यावर बापू आणि कदम यांना मात्र खूपच वाईट वाटतं. दिप्याला देखील वाईट वाटतं, पण दिप्या म्हणतो तो असंच करणार आहे कारण आपण त्याला खोटं बोललेलं आहे. ही गोष्ट आता त्याला समजली असणार आहे. रुपाली देखील तेच म्हणत असते. रुपाली म्हणते त्याला या गोष्टीचा राग आला आहे की डेड बॉडीबद्दलची गोष्ट लपवून का ठेवली, याचा त्याला राग आलेला आहे. तेवढ्यात अर्जुन आलेला आहे आणि अर्जुन पाहतो घरातले सगळे सदस्य टेन्शनमध्ये आहेत. अर्जुन त्यांना विचारतो काय झालं. तेव्हा कदम सांगतात की अरे, अमोलला राग आला आहे कारण आपण त्याला बॉडीविषयी काहीच सांगितलं नाही असं तो म्हणतोय आणि त्यामुळं तो दरवाजा बंद करून बसलेला आहे. तो जेवायचं देखील नाही म्हणतोय. अर्जुनला समजते की अमोलला किती वाईट वाटलं असणार आहे. कारण आपण नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवला असंच त्याला वाटत असणार आहे. त्याला समजावून सांगणं गरजेचं आहे आणि त्यामुळं अर्जुन म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला घेऊन येतो. आणि आता अर्जुन त्याच्याकडे गेलेला आहे. अजून देखील त्याने दरवाजा उघडलेला नसतो. अर्जुन दरवाजा वाजवतो आणि सांगतो मी आलो आहे. तरी देखील तो म्हणतो तुम्ही मला खोटं का बोलला ते सांगा. तेव्हा अर्जुन म्हणतो काय खोटं बोललो. तो म्हणतो तुम्हाला असं का वाटलं की ती डेड बॉडी माची आहे, मा जिवंतच आहे, मी तुम्हाला सांगितलंय ना. तुम्ही त्या गोष्टीवर विश्वासच ठेवायला नाही पाहिजे होता. तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही बाळा, परिस्थितीच अशी होती की त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं होतं. प्लीज दार उघड, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा आता त्याने दार उघडलेलं आहे. तेव्हा अर्जुन त्याला जवळ घेतो आणि म्हणतो खरंच माझं चुकलं, मी नको त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवायला पाहिजे होता. अमोल अर्जुनला म्हणतोय की माझी मा जिवंत आहे आणि ती नक्की येणार आहे. तर इकडे पोलीस स्टेशनला आर्या मात्र भयानक चिडली आहे आणि ती चिंचुकेला सांगते आता या अर्जुनला कसं समजावून सांगावं ते कळत नाही. मीडिया आपल्या मागं लागलेला आहे आणि वरचे साहेब देखील म्हणतायत की लवकरात लवकर रिपोर्ट द्या. आता यावर एकच पर्याय आहे चिंचुके, ते म्हणजे आता ही सगळी केस अर्जुनच्या हातात द्यायची आणि तूच शोध कर म्हणायचं. तेव्हा चिंचुके म्हणतो असं केलं तर त्यांना पटेल का. पण ती म्हणते याशिवाय आता दुसरा पर्याय आपल्याकडे काही उरलेला नाहीये, तू त्यांना समजावून सांग. असं म्हणल्यानंतर आता चिंचुकेने अर्जुनला फोन केलेला आहे आणि तो अर्जुनला सांगतोय की साहेब, वरचे साहेब आले होते आणि ते खूप खवळत होते. ते म्हणत होते की 2 दिवसामध्ये जर का रिपोर्ट दिला नाही तर माझे इतकं वाईट कोण नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो त्यांना राग येणं साहजिक आहे, पण मी शोध घेत आहे चिंचुके, मी तरी काय करू. चिंचुके म्हणतात की साहेब आता सगळी फाईल तुमच्याच ताब्यात घ्या. अर्जुनला देखील ही गोष्ट पटलेली असते. अर्जुन म्हणतो तसं देखील योग्य आहे, मी सगळी फाईल ताब्यात घेतो आणि आता मीच त्यावर शोध घेतो. इकडे जीजी मात्र पुरता वैतागलेला आहे. जीजीने रिव्हॉल्वर घेतली आहे आणि तो आता डायरेक्ट पत्रकारांना शूट करायला चाललेला आहे. त्याचा चेला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणतोय अहो तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का. तेव्हा जीजी म्हणतो मी काय करतोय ते मला कळतंय. पत्रकारांनी आत्तापर्यंत सांगून टाकायला पाहिजे होतं की ती बॉडी अपहरणाचीच आहे म्हणून, तरी देखील ते कसं काय शांत बसलेले आहेत. ह्यांना पैसे खाऊ घालून देखील ते कसं काय बोलत नाहीयेत. आता त्यांना गोळ्याच खाऊ घातल्या पाहिजेत असं तो त्या चेल्याला बोलतोय. तेव्हा चेला सांगतो की अहो आत्ता असं काही करू नका, आधी आपण अडचणीत आहोत. आता जर का तुम्ही गोळ्या मारल्या तर काय होईल माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा तो त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो असं असेल तर आता तू जायचं आप्पीला शोधायला. आता सगळीकडे शोधायचं. आता पोलीस यंत्रणेनं सगळं तपासलंय ना, आता आपल्या माणसांना कामाला लाव आणि आप्पी जिवंत आहे का मेलेली आहे, या गोष्टीची बातमी मला लवकरात लवकर समजली पाहिजे. नाहीतर मी तुझं काय करेल तुला माहिती आहे ना. असं म्हणून आता त्याने चेल्यावरच बंदूक धरलेली आहे आणि तो म्हणतो, "आप्पीचा रिपोर्ट मला जर का लवकरात लवकर मिळाला नाही, तर तुझा जीव गेला म्हणून समज." असं आता डायरेक्ट चेल्यावर बंदूक धरून जीजीनं सांगितलेलं आहे. तेव्हा तो चेला देखील पुरता घाबरून गेलाय आणि तो सांगतो, की "तुम्ही काहीच काळजी करू नका. मी लवकरात लवकर आपली सगळी माणसं कामाला लावतो आणि आप्पी जिवंत आहे का मेली आहे, तो रिपोर्ट तुम्हाला पटकन देऊन टाकतो." आता जीजी शांत झालेला आहे. कारण त्याला समजलंय, की लवकरच आपल्याला बातमी मिळेल. तर इकडे अर्जुन काम करत बसलेला आहे. अर्जुन काम करतोय हे पाहून कदम आणि बापू त्याच्याकडे गेलेले आहेत आणि म्हणतायत, "अरे अर्जुन काय करतोयस?" तेव्हा अर्जुन लगेच सांगायला लागतो, "अजून 1-2 गावं राहिले आहेत. तेथे देखील पाहून येणं गरजेचं आहे. उद्या जातो आणि आता तिकडंच मी पाहणार आहे." बापू आणि कदम मात्र त्याला दुसऱ्या विषयावर बोलत असतात. "अर्जुन, अरे स्वतःचे किती हाल करून घेतोयस तू. नीट खात-पीत नाही, सारखी चिंता, काळजी करत बसतो. जरा स्वतःच्या तब्येतीला जप, हे सांगायला आम्ही आलोय. आप्पीचा शोध तू काय कमी करतोयस आम्ही असं म्हणत नाहीये. तू सगळीकडे शोध करतोय. अगदी मन लावून तू शोध करतोय. आता जे नियतीच्या मनात आहे ना ते होतंय."
तेव्हा अर्जुन एकदम हताश होतो आणि म्हणतो, "मला काहीच कळत नाहीये. मला तर सगळीकडं अंधार दिसतोय." पण आता बापू आणि कदम यांनी मात्र त्याला एक आशेचा किरण दिलेला आहे. ते सांगतात, की "अरे आप्पी आहे ती. 7 वर्ष एकट्या मुलाला घेऊन राहिलेली जिद्दी मुलगी आहे ती. किती अडचणीतून ती शिकलेली आहे आणि किती अडचणीतून तिने ही पोस्ट मिळवली आहे. किती अडचणीतून तिनं बाहेर देखील काम केलं आपल्याला माहिती आहे ना. अशी सहजासहजी जाणारी आप्पी नाहीये. त्यामुळं आप्पी नक्की येणार असा आमचा ठाम विश्वास आहे." बापू आणि कदम एवढ्या ठाम विश्वासाने बोलतायत हे ऐकून अर्जुनला देखील आता मुठभर मास चढलेला आहे. तो म्हणतो, "जर का तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला एवढा विश्वास असेल, तर मी सांगतो की नक्कीच आप्पी आपल्याकडे परत येणार आहे. मी तिला घेऊनच येणार आहे. मी उद्या जातो आणि उरलेल्या सगळ्या गावांमध्ये पाहतो आणि आप्पीला घेऊन येतो." असा विश्वासच त्याने व्यक्त केलाय. सकाळ होते आणि अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये आहे. अर्जुन, आप्पी, अमोल आणि त्याच्या फोटोकडे पाहतोय आणि फोटोकडे बघून आप्पीला तो म्हणतोय, "आप्पे, का असा छळ करतेस माझा? ये ना लवकर. अगं या मुलाकडे तरी बघ, तो कसा चिंतातूर झालेला आहे. पण मला माहिती आहे आप्पे, तू असं सोडून जाणार नाहीस. माझ्यासाठी आणि अमोलसाठी तू नक्की येणार आहेस आणि तुला विसरणं माझ्याच्याने तर शक्य नाहीये. माझ्या प्रत्येक क्षणामध्ये, माझ्या आनंदामध्ये, माझ्या दिवसामध्ये, माझ्या रात्रीमध्ये फक्त तू आणि तू आहेस आप्पे. मी तुला अजिबात विसरणार नाही आणि त्यामुळंच तू जिथं असशील ना, तिथून मी तुला घेऊनच येणार आहे." असा ठाम विश्वास आता अर्जुन देखील व्यक्त करतोय. तरी देखील आप्पी कधी मिळेल असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर आहे आणि तो म्हणतोय, "आप्पे, आता काही जरी झालं तरी मी तुझ्याकडे येतोय. तू कुठं असशील ना तिथपर्यंत मी पोहोचणार आहे. तुला घेऊनच मी येणार आहे." असं बोलताना त्याचे डोळे पाणावलेले आहेत. त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि अर्जुन आता बाहेर जात असतो. तेवढ्यात अमोल उठतो आणि अमोल म्हणतो, "काय झालं? तुम्ही रडताय का?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "नाही, असंच रे." तेव्हा अर्जुनला तो सांगतो, की "तुम्ही काहीच काळजी करू नका. आपली मा नक्की म्हणजे नक्की येणार आहे. मी सांगितलं ना तुम्हाला आणि मी आज शाळेत देखील जाणार आहे." अर्जुन म्हणतो, "अरे आज शाळेचं काय पण मध्येच?" तेव्हा सांगतो, की "मला घरी बसून बोर होतं आणि माने सांगितलंय, की कोणतंच काम अर्धवट ठेवायचं नाही. माझी शाळा अर्धवट राहते ना, त्यामुळं आता मी शाळेत जायचं देखील ठरवलेलं आहे आणि मला विश्वास आहे, की तुम्ही मला नक्कीच घेऊन येणार आहात. मला जर का समजलं, की मी शाळेत जात नाही, तर तिला वाईट वाटेल ना, त्यामुळं आता मी शाळेत जायचं ठरवलंय." अमोलचं असं समजदार बोलणं ऐकून अर्जुन देखील त्याला म्हणतो, "खूपच तू समजदार झालाय रे. नक्की आपली माँ येणार आहे हा कॉन्फिडन्स आता मला देखील आहे. आता मी तिला शोधायसाठीच बाहेर पडतोय. अजून काही ठिकाणी शोधायचं राहिलेलं आहे, तिथं मी शोधणार आहे आणि मला घेऊन येणार आहे." तेव्हा अमोल देखील खुश होतो आणि म्हणतो, "हां, आता बघा बरं तुम्ही कसं बोललात छान. आज तुम्ही मला घेऊनच येणार असा आत्मविश्वास मला देखील वाटतोय." तेव्हा अर्जुनला तो टाळी देतो आणि आता अर्जुन बाहेर पडत असतो. सर्वजण बाहेर चहा घेत असतात. अर्जुनला देखील ते थांबवतात आणि म्हणतात, "अर्जुन, तू देखील चहा घे." अर्जुन देखील चहा घ्यायला बसतो. तेव्हा सर्वजण म्हणतात, "अर्जुन, स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे." दीपा तर अर्जुनला म्हणतो, "तुम्ही खूपच टेन्शनमध्ये दिसताय." अर्जुन म्हणतो, "टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं आहे, ते तुला माहीत आहे. आता तीच गोष्ट बोलण्यात काही अर्थ नाही आहे. पण आता आसपासची जेवढी गावं बघायची राहिली होती, तेवढी सगळी गावं मी आज पाहणार आहे आणि काही जरी झालं तरी आप्पीला घेऊनच येणार आहे." असं तो म्हणतो आणि सर्वजण अर्जुनकडं पाहतच राहतात. अर्जुनच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक आहे. अर्जुनचा कॉन्फिडन्स सांगतोय, की अर्जुन नक्कीच आज आप्पीला घेऊन येणार. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.